मला माहिती आहे मी आता या दोघांशी बोलतोय, पण काही वेळात आपण ची व ची चौका या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. पण त्यापूर्वी मला सांगा, फायनली दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं, कधी वाटलं की बाबा आपण? आमचं नाटकाचा तो विषय झाला आणि आम्हाला लक्षात आलं की नाटक संपलं तरी आपण भेटतोच आहोत आणि बोलतोच आहोत. आणि त्याची आई मला खूप आवडली होती. त्याची आई खूपच लागवी आणि अत्यंत प्रेमळ आणि ह्याच्या सेम माझ्यासारखी आहे ती. म्हणजे हा बरेचदा म्हणतो की आईसारखी वागतेस तू, आईसारखी वागतेस तू. ते खूप बोलतात, खूप माणसं लागतात त्यांना, खूप प्रेमाने करतात त्या सगळ्यांचं. तर त्यांची मला घरच्यांची ओळख झाली होती आणि मला एकूण असं वाटायला लागलं की हां, हे चांगलं आहे स्थळ आपल्यासाठी खरं तर. म्हणजे लोक चांगले आहेत सगळे, मुलगा चांगला आहे. आणि मग आम्ही असं प्रपोज ऑफिशियली नाही केलं आजपर्यंत. कसं कराल पण आज करायचं असेल? मी त्याला सांगेन 2 कुत्रे आणलीत घरी आणि त्यांना एका पालकाची गरज आहे. एक पालक मी झाले, दुसरा तू होशील का? काय प्रपोज करण्याची पद्धत आहे. अरे तुम्ही कसं केलं असतं? ईमेल पाठवला. असं थेट नाहीच. खूप लाजळू आहे मी अजूनही. हो हो, चांगलं आहे ना? हो चांगलं आहे, खूप बुजरा आहे. हो की? हो हो हो. तुम्ही नाही बिलकुल लाज? मी नाही अजिबातच. मी खूपच. तुम्ही आक्रमक आहात. हो खूप खूप. आता ती त्याची डिग्री हा सांगेल. काय हो, बोला आता, संधी मिळाली आहे, बोला. नाही, ती आक्रमक नाही. कारण त्यांना घरी जायचं. मला सांगा, फायनली लग्नापर्यंत कसे पोहोचला? एक तारीख ठरवली आम्ही 7 सप्टेंबर आणि कोर्ट मॅरेज केलं. 7 सप्टेंबर 2011. पण त्यापूर्वी किती त्यापूर्वी आम्ही फिरणं वगैरे होतं का? हो, 3-4 वर्ष आम्ही बरोबर होतो. दोघेच भेटताय? हो हो हो. प्रकरण ह्या सदराखाली 3-4 वर्ष. लव्ह अफेअर प्रकरण. आणि मग साधारण भेटण्याची ठिकाणं कुठली होती? त्याचं घर, माझं घर. अच्छा, थेट घरीच? हा. कुठल्या वळणावर वगैरे असं? नाही, किंवा समुद्र किनारी. अरे वा. हा, वरळीला बीच वरती वगैरे असं भेटायचं. पण काय असतं संसार म्हणजे काय वाटतं? काय मला पण कळलेलं नाही अजून. संसार म्हणजे काय असतं? एका छपराखाली 24 तास राहू शकण्याची शक्यता बोलणाऱ्या माणसं. कारण काय प्रेमाभिमत तुम्ही असताना तेव्हा आपलं 2 तास सिनेमा नाटकासाठी भेटतोय, हिंडण्या फिरण्यासाठी, ते सगळं काहीच प्रॉब्लेम नसतो ना त्याच्यात. सगळं कल्पनारम्यच असतं. पण एकत्र राहायला लागल्यानंतर जबाबदाऱ्या आणि इतर 4 गोष्टी येतात, तेव्हा कळतं की तुम्ही खरंच एकमेकांना योग्य आहात की नाही, पण तुम्ही एकमेकांच्या उपयोगी पडताय की नाही. तुमच्या दोघांच्या बाबतीत 24 तासात तुम्ही कधीच भांडत नाही, याचं काय रहस्य? नाही, भांडण होतात आमच्यामध्ये. विशेषतः आम्ही चित्रपट लिहायला घेतलं की आमच्यामध्ये खूप भांडण होतात. या चित्रपटाच्या बाबत, म्हणजे ज्या चित्रपटाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहतो आहोत, ची व ची चौका, त्याबाबत कसं काय? त्याबाबत झाली कुठे, कधी ठरलं, किंवा हा चित्रपट कुठे सुचला? मनवा नाईक जी आहे ना, तिने मला एका चित्रपटासाठी बोलवलं होतं. तिला इच्छा होती की मी तिचा चित्रपट लिहावा आणि तिला एक्सप्लेन करता करता माझ्या तोंडातून ते वाक्य निघून गेलं की समजा एखाद्या मुलीने बघण्याच्या कार्यक्रमात स्टँड घेतला की मला मुलाबरोबर राहून बघायचं आहे. तर आणि हे एकदम मला हे वाक्य क्लिक झालं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.